हेलो, गुड मॉर्निंग गाइस। कैसे हो आप सब? आई होप आप सब बहुत अच्छे होंगे और आज का जो आपका दिन होगा वो कल से भी बहुत खूबसूरत होगा, अच्छा होगा एंड बेटर होगा। तो आज मैं ये बोलना चाहती हूँ की मराठीलाही नाही एक आणि मी माझ्या मराठी लोकांसाठी घेऊन आलेली आहे, तसं सर्वांसाठीच घेऊन आलेली आहे। पण कसं आहे की मराठी सर्वांना समजत नसल्यामुळे तरीही मी आज बोलणार आहे। बघा, आज मी एक सुंदरशी अशी छान अशी लाईन म्हणू शकतो किंवा थॉट म्हणू शकतो आपण। खूपच सुंदर असं थॉट आज मी बघितलं माझ्या एक ग्रुप आहे जिवाडा, त्या ग्रुपमध्ये की देव असं सहजासहजी कोणाला देत नाही, देव असं सहजासहजी कोणाला देत नाही। मागण्याने तो देत नाही, वागण्याने देतो। बघा, मागण्याने तो देत नाही, वागल्याने देतो। म्हणजे तुम्ही देवाकडे मागू नका, तुम्ही तुमची वागणूक, तुमचं जे रोजचं आहे की आज कितीतरी म्हणी आपण बघतो, त्यापैकी ही जी म्हण आहे, आज मी म्हणजे या एका म्हणीने माझा आज दिवस खूपच सुंदर बनवलेला आहे। तर त्यामुळे मला असं वाटलं, जे लोक मला रोज बघतात, माझे व्हिडिओज बघतात आणि मी बनवलेल्या प्रत्येक एका गोष्टींना मला प्रतिसाद देतात, लाईक शेअर कमेंट करतात, तर त्यांच्यासाठी काहीतरी आज वेगळं घेऊन यावं आणि त्यांना सांगावं की जे आज मी वाचलं, जे मी बघितलं ते शेअर करण्याला मला खूपच आवडेल। आणि तुम्ही या लाईनला किती प्रतिसाद देताय, या माझ्या थॉटला, म्हणजे मी आज अनुभवलेल्या या विचाराला तुम्ही किती प्रतिसाद देताय यावरनं कळेलच। आणि दुसरी गोष्ट, खरंच की तुम्ही मागू नका। मला असंच वाटते, पर्सनली मला असं वाटते की मागण्याने देव देत नाही, वागल्याने देतो। तर तुमची वागणूक जी आहे, तुमच्या आईवडिलांविषयी, तुमच्या मोठ्या व्यक्तींविषयी, तुमचे जे इन्स्पिरेशन असेल, ज्यांना बघून तुम्ही तुमचं काहीतरी स्टार्ट केलं असेल, ॲम्बिशियस असेल, तुम्हाला जीवनात काहीतरी बनायचं असेल, ज्यासाठी तुम्ही स्टडी करताय, काम करताय, किंवा हाऊसवाईफ असेल जिला स्वतःचं काहीतरी करायचं असेल, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये मागणं नका ठेवू, वागणूक ठेवा, कन्सिस्टन्सी ठेवा, निरंतर करत राहा, एकसारखेपणाने करत राहा। सध्या हीच गोष्ट मी आता करत आहे, करत राहणार आहे आणि या चांगल्या गोष्टींवर मी काम करणार आहे। तर तुम्ही माझे व्हिडिओ असेच बघत राहा, अशाच नवीन नवीन विचारांसाठी। आणि मी जे करते आहे, ठीक आहे, माझं जे नवीन जे मी स्टार्ट केलेलं आहे ऑनलाईन वर्क, या वर्कलासुद्धा तुम्ही बघा, या, शिका आणि जाणून घ्या। स्वतःच्या पायावर उभं कसं राहायचं, स्वतःचं कसं काय आपण काम स्टार्ट करू शकतो, काम कसं शिकू शकतो, स्वतःमध्ये कोणकोणत्या पद्धतीचे स्किल डेव्हलप करू शकतो, स्वतःमध्ये काय नवीन घडवू शकतो, स्वतःचे चेंजेस बघा, दुसरं काही नाही। जसं आपण स्वतःलासुद्धा म्हणतो आहे आणि तुम्ही एकमेकांनासुद्धा म्हणत असाल, मैत्रिणींना म्हणत असाल, मित्रांना म्हणत असाल, आपल्यासोबत कलिंग्सना म्हणत असाल की जगाकडे बघू नको, स्वतःकडे बघ, जगाकडे बघू नको, स्वतःकडे बघ, जगासाठी बदलू नको, स्वतःसाठी बदल, है ना। म्हणजे तुम्हाला स्वतःसाठी बदलायचं आहे, स्वतःच्या पर्सनॅलिटीवर, स्वतःच्या ग्रोथवर, स्वतःच्या विकासावर आणि आपल्या परिवारासाठी, आपल्या मुलांसाठी, आपल्या आईवडिलांसाठी स्वतःच्या पायावर उभं राहणे। मग ते शिक्षणासोबत असो किंवा घरी बसून असो किंवा तुम्ही कोणतेही जॉब करत असो, तर पर्सनली तुम्ही मला DM करू शकता, विचारू शकता आणि तुम्हाला याविषयीची संपूर्ण माहिती, संपूर्ण जे आहे ते मी प्रोव्हाइड करणार। आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की काहीही आपण विचारू शकतो, बरोबर आहे, काहीही या माझ्या ऑनलाईन वर्कविषयी, तर तुम्ही मला विचारू शकता। तसंच पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते आहे की आजचा माझा थॉट तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि मला कमेंट करा, शेअर करा, माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा, जेणेकरून त्यांना पण कळेल की सर्वात महत्त्वाचं देवाकडे मागणं नाही, तर तुमची वागणूक आहे, ठीक आहे, ओके।